त्याची आहे का गव्हाची? गव्हाची सगळं याच्यावर खावा. आमटी बरोबर खावा. आमटी बरोबर अंगात येताना हटाची आमटी केली आहे. पराठा आहे. चिकन सँडविच हलवते ना. मटार आणि चौथ्या माळ्याची नाही. आता माझं हे काय आहे? काय सांगाल? डिश आहे ही मटन थाली आहे, ही चिकन आहे, भाकऱ्या आहेत, सुरमई आहे, सोलकढी आहे. ही मटन जे बनवलं आहे त्या कुकर न लावता बनवलेलं आहे. ही टोपात बनवलेलं आहे आणि खास आमच्या अलिबागचा मसाल्याचं मटन बनवलेलं आहे. एकदा तुम्ही टेस्ट करून पहा पहिला मटणाची. ही भाकरी पण घरीच बनवलेली आहे. वैभवने बनवलंय. जेवण मी बनवला. वैभवच्या बायकोने नाही, तिला बरं नाही वाटत. चिकन सुकं थोडस थंड पिऊन पण बघा. हे चिकन सुकं आहे, ह्याच्यामध्ये गरम मसाला आणि आमचा दागरी मसाला आहे. हे पण टेस्ट करून बघा. तुम्हाला विचारते थोडा आंबटपणा येण्यासाठी चिंच इथे ती वस्तू होती माझी, ती कुठे? ती वस्तू आता सध्या थंड व्हायला गेली आहे परत फ्रीज मध्ये. आता घरी बनवलेली का तुम्ही? ती एक सजावटीसाठी ठेवलेलं आहे. बाकी त्याचा काही हेतू तुम्ही समजू नका. हे आहे बकऱ्याचं मटण. कसं बनवलं प्रकारचं मटण तुम्ही स्वतः बनवलं? हो, स्वतः बनवलं आम्ही. हे कुकरला न लावता बनवलंय. ह्याच्यामध्ये आमचा अलिबागचा मसाला आहे. त्याला पहिल्याची मटणाला मॅग्नेट करून त्यानंतर त्याला आम्ही डायरेक्ट कुकरला न लावता टोपामध्ये शिजवलेला आहे. बाकी याच्यामध्ये कोणता ऑर्डिनरी मसाला टाकलेला नाहीये. हे चिकन सुक्का आहे, ह्याच्यामध्ये पण कोणता ऑर्डिनरी मसाला नाहीये. हा आमचाच मसाला आहे. हे फक्त थपथपीत असं तुपात ह्याच्यात बनवलेलं आहे कढईमध्ये. तुम्ही टेस्ट करू शकता. भाकऱ्या पण घरीच बनवल्या. वेरी गुड फूड. हर किसी ने अपना 100% दिया है. बहुत अच्छा वेज भी बना हुआ है, नॉन वेज भी बना हुआ है. बहुत अच्छा लोगों ने अपना अल्टीमेट दिया हुआ है. और ये कार्यक्रम आगे अगले साल भी ये ऐसे कंटिन्यू होना चाहिए और लार्ज स्केल पे होना चाहिए. बहुत अच्छा लोगों ने अपनी मेहनत दिखाई है. यहाँ पर काफ़ी अच्छा लोगों का प्रेजेंटेशन रहा है. ऑडियंस काम किया हुआ है. थैंक यू. बहुत अच्छा. इतना तरह तरह के डिशेस एक ही दिन एक ही टाइम पे खाने का मजा ही कुछ और टेस्ट तो अलग अलग थे सबके अलग अलग. कोई जीतेगा, किसी को प्राइज मिलेगा, कोई प्राइज नहीं पाएगा. बट लोगों के एफर्ट्स में 10 आउट ऑफ 10 मार्क्स. जितने उत्साह के साथ लोग यहाँ पे आए, लोगों ने एफर्ट दिखाया, अपना सुबह से लेके काम भी कर रहे होंगे, इतना सब करने के बाद रेडी होके आए. और मैंने तो मार्क्स भी हर पॉइंट पे दिया है, बनाने के लिए नहीं. कपड़ा कैसा पहना है, प्रेजेंटेशन कैसा किया है, लोगों ने काम कितना किया है और फिर टेस्ट कैसा है, उस हिसाब से लोगों को काउंट करके मार्क्स दिया है. बट एफर्ट के 10 आउट ऑफ 10 है. और ये चीज़ को हम लोग अगली बार कैसे प्रमोट कर सकते हैं उसका हम लोग पूरा कोशिश करें. थैंक यू सो मच. वेगळा हुआ बरोबर.
आज मालवणी डिश कशी वाटली? मालवणी जरा चांगली होती, बरी होती, मला खूप आवडली मालवणी डिश. आणि सगळ्यांची डिश चांगली होती, कोणी जिंकानी कोणी हारानी, पण कोणतरी एक विनर असतो. पण ह्या डिश मध्ये आम्ही कोल्हापूर डिश होती, कोकणी डिश होती, प्रत्येक अलग अलग डिश मजा येईल आमका खान. असंच उत्साहाने असं पुढे दरवर्षी प्रोग्राम करावं अशी इच्छा. आम्ही महिलांनीच काही महिलांनी सहभाग घेऊन हा पहिल्यांदा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल, पण यावेळी एवढा प्रतिसाद मिळेल. मला वाटतं यावेळी 20 मेंबर आहे, तर पुढच्या वर्षी 40 तर आरामात होते. अजून पुढच्या वर्षी आम्ही काहीतरी वेगळं करायचा विचार करतो. याप्रमाणे आम्हाला जो प्रतिसाद मिळाला आणि voting पण घेतला आहे. नुसते जजच्या डिसिजनवर नाही, तर आम्ही प्रत्येक काही वेळा सांगितलं डिश चेक करा आणि त्याच्यावर आम्ही voting घेतलेलं, त्याचे वोट आम्ही जमा पण केले आहे. ते असे जज व्यतिरिक्त जे खवय्ये होते त्या खवय्यांची वोटिंग झालेली आहे आणि त्यांच्या वोट्स वरती पण आपण रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर करतो. हे आज सगळेच विनर आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी हे सगळे विनर आहे, कारण की त्यांची मेहनत त्यांची खूप आहे. सकाळी सगळे स्वतः तयार होऊन आणि स्वतः तयार होऊन प्लस आपली जी डिश बनवायची आहे त्याचं प्रिपरेशन स्वतः प्रिपेअर होऊन त्यांनी खूप येऊन आलेलं, वेळेत लवकर खाली आल्या. त्यांच्यासाठी खर्चाकडे खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला.